हॅलो, नमस्कार. आज रंगपंचमी, धुळवड. सगळ्यांना रंग खेळावेसे वाटतात, पण हे रंग खेळताना किती हानिकारक आहे, त्या कोणत्या रंगाचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बाजारातून रंग विकत आणतो, ते सगळे कृत्रिम रासायनिक रंग असतात. त्या रंगामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो, केसांवर परिणाम होतो आणि आपल्या अंतर्गत अवयवावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मग कोणते रंग कसे अपायकारक करू शकतात हे आपण आज बघणार आहोत. आता जर हिरवा रंग तुम्ही घेतला तर या रंगामध्ये काय असतं? कॉपर सल्फेट असतं. ते जर डोळ्यात गेलं तर त्यामुळे ॲलर्जी होऊ शकते आणि तात्पुरत्या स्वरूपात अंधत्व सुद्धा येऊ शकते. त्यानंतर काळा रंग. काळ्या रंगामध्ये लेड ऑक्साईड असतं, त्यामुळे रेनल फेल्युअर होऊ शकतं, तुमची किडनी खराब होऊ शकते आणि एखाद्याच्या स्मरणशक्तीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर जांभळा रंग. त्यामध्ये क्रोमियम आयोडाईड असतं, त्यामुळे अस्थमासारखा त्रास होऊ शकतो आणि सर्दीचे त्रास होऊ शकतात, ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर सिल्वर रंग, जो चांदीसारखा दिसतो, तर यामध्ये ॲल्युमिनियम ब्रोमाइडचा वापर केला जातो आणि हा कार्सिनोजेनिक आहे. त्यानंतर लाल रंग. हा लाल रंग मर्क्युरी सल्फेट पासून तयार केला जातो आणि या रंगामुळे पॅरालिसिस होऊ शकतो, डोळ्यांचे आजार होऊ शकतात आणि त्वचेचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर काही चमकदार रंग असतात. ते चमकदार होण्यासाठी काच पावडरच्या रूपामध्ये त्यातनं मिसळली जाते आणि असे रंग आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी हानिकारक असतात. आता हे रंग हानिकारक आहे, तर मग आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय टाळलं पाहिजे ते आपण आता बघणार आहोत. या कृत्रिम रंगाचा वापर आपण शक्य तितका कमी केला पाहिजे. शक्य जर असेल तर नैसर्गिक रंगच तुम्ही वापरले पाहिजेत आणि रंग खरेदी करायला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते पावडरच्या स्वरूपामध्ये मऊ आहेत का हे बघा. ते दाणेदार असतील, खडबडीत असतील असा रंग घेऊ नका, त्याने डोळ्याला त्वचेला इजा होऊ शकते. आणि रंग खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या स्किनवर तुम्ही तेल लावा किंवा मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट स्किनला ते रंग स्पर्श होणार नाही आणि ॲलर्जी होणार नाही. म्हणून ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रंग खेळल्यानंतर लगेच साबणाने चेहरा धुवू नका, कारण साबण हे अल्कलाईन असतं, त्यामुळे त्वचा खूप कोरडी होते. त्याऐवजी रंग काढण्यासाठी तुम्ही क्लिन्झिंग क्रीमचा वापर करणं केव्हाही चांगलं. आणि मग रंग काढून टाकल्यानंतर त्वचेवर कोणतेही ॲलर्जी डाग राहू नये म्हणून कॅलामाइन लोशन लावलं पाहिजे. रंग काढून टाकल्यानंतर त्वचेवर कोणतेही डाग राहू नये म्हणून कॅलामाइन लोशनचा वापर जरूर केला पाहिजे. आणि तुम्ही रंग काढण्यासाठी जर रंग निघत नसेल तर आपण काय करतो, त्वचा घासतो, तर ती त्वचा घासू नका. त्याऐवजी हलक्या हाताने तो रंग काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जास्त जर घासलं तर त्वचा ही सोलून निघू शकते आणि त्रास हा वाढू शकतो. आणि हा रंग जर डोक्यात गेला असेल, केसांमध्ये गेला असेल तर केस हे कोरडे पडतात आणि निर्जीव होतात. त्याशिवाय त्वचेच्या स्किनवर ॲलर्जिक पुरळसुद्धा येऊ शकतात. मग असं केसामध्ये जर रंग गेला असेल तर आधी केस फक्त चांगल्या पाण्याने धुवा, नंतर तुम्ही हर्बल शॅम्पू वापरू शकता, पण आधीच शॅम्पू वापरू नका. आणि रंग खेळताना तुम्ही अजून एक करू शकता, तुम्ही लांब बाह्यांचे कपडे घालू शकता, त्यामुळे डायरेक्ट त्वचेवर तो रंग कमी लागेल. आणि या कृत्रिम रंगामुळे काय होऊ शकतं, तुमचे ओठसुद्धा फुटू शकतात. म्हणून ओठावर व्हॅसलीन आधी तुम्ही लावलं पाहिजे. म्हणून तुम्हाला जर सुरक्षित आणि निरोगी हा रंगोत्सव साजरा करायचा असेल तर कोरडे रंग वापरा, हलके रंग वापरा, ते मिळतात, जरूर त्याचा वापर करा. आणि गुलाल, चंदन, नीट टिळा होळी हे चांगले पर्याय आहेत. तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपला हा रंगोत्सव हानिकारक ठरणार नाही आणि आपण आपली स्वतःची आणि इतरांची पण काळजी घेऊ शकू. तर या पद्धतीने तुम्ही जरूर रंगोत्सव करू शकता. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.